कोण आहे? इथे सदा खरे कोण आहे? काय कल्पना नाही. सदा खरे कोण? नाही, मीच 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 मीच. आपण कोण? ओ, मी रजनी बाला. हिला रजनी बाला. ही रजनी बाला हात धुवून माझ्या मागे. बाईसाहेब, देवी, महिषासुर मर्दिनी, मला माफ करा, मला माफ करा. मी आपला शतशः अपराधी आहे. पण यात काही माझी चूक नाही हो. ते आमचे आप्पासाहेब आहेत ना, धराधर नावाचे आप्पासाहेब, त्यांनी शिजवलं सगळं हे प्रकरण. हा सगळा आप्पांचा घोळ आहे. अहो, मी खूप विरोध केला, पण त्यांनी माझ्या गळ्यात अडकवलंय घोंगडं. तुम्ही? मीच तो सदाशिव खरे. पण मी बकरा आहे हो, निव्वळ बळीचा बकरा. मी सुटली होती, नंतर सगळा घोळ झाला हो. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. का केलं तुम्ही हे सगळं? आपण तुम्हाला सांगितलं ना, माझी काही चूक नाही हो. मला निष्कारण गोवलंय याच्यात. हे सगळं आप्पासाहेबांनी केलं. कोण हा आप्पा? आप्पा म्हणजे आमचे मालक. पण त्यांनी तरी असं करायचं कारण आहे? आई शपथ, सगळा मूर्खपणा आहे हो. त्यांच्या मुलीला प्रसिद्ध पुरुषाशी लग्न करायचं होतं आणि आप्पासाहेबांच्या मनात तिचं लग्न माझ्याशी व्हावं अशी इच्छा होती. हो, म्हणून मला प्रसिद्ध करण्यासाठी त्यांनी हा सगळा डाव रचला. हो, मी नकार द्यायच्या सगळी बोंबा बोंब करून मोकळे झाले. पण तुम्हाला हे लग्न करायचं नव्हतं का? आता नाहीतरी कसं म्हणू, नाहीतरी माझं कधी लग्न होणार होतं. म्हटलं लग्न करावं, चार चौघांसारखा संसार देखील करावा. शिवाय त्यांनी मला संपादक केलं, म्हणून मी होकार दिला हो, म्हणून मी होकार दिला. पण रजनीबाला प्रकरणाशी माझा काही संबंध नाही हो. सख्या आईची शपथ. ओ, आय सी. म्हणजे हा जो कोण आप्पा आहे तो खरा गुन्हेगार आहे तर. आप्पा पकडा रे त्याला. काय करता काय तुम्ही? कमाल झाली. काय करता काय तुम्ही? माझं नमस्कार. मी आप्पासाहेब धराधर. ते समजलं. तुम्ही स्वतःला समजता कोण? म्हणजे संस्थापक, माझी संपादक म्हणजे हे काय करताय? आप्पा धराधर, तुम्हाला मी अब्रू नुकसानीबद्दल 11 वर्ष खडी फोडायला पाठवते की नाही ते पाहत होता. एवढी वर्ष नाही हो शिक्षक. निर्लज्जपणाचा गाळीवार काय नुसता. आणि काय हो, काय हे छापायला तुम्हाला कोणी सांगितलं? मी आपलं आमच्या प्रेमाच्या खाजगी गोष्टींना पेपर मधून प्रसिद्धी द्यायचं कारणच काय होईल? ऑफकोर्स, आमचं प्रेम प्रकरण ही आमची वैयक्तिक गोष्ट आहे. हो की नाही रे सदा? सदा खरेच आणि माझे प्रेमसंबंध ही माझी खाजगी बाब आहे. त्याला प्रसिद्धी देणारे तुम्ही कोण? आहे आमचं प्रेम प्रकरण. अजूनही मी सदोबांच्यावर प्रेम करते. एकदा सांगितलं ना तुम्हाला, मला माहिती नाहीये. आता सदा खरे कुठे आहे हे मला कसं माहिती असणार? हो, माझं लग्न ठरलंय त्यांच्याशी. अजून फायनल झालं नाहीये. काय? तुझं प्रेम बसले त्याच्यावर? उठा त्या आधी. प्रेम बसले म्हणे. कोण पाहिजे तुम्हाला? तुम्हीच का मिस धराधर? हो. हा उडला की सदा खरेशी तुमचं लग्न ठरलंय आणि तेही रजनीबालाच्या प्रियकराशी. एवढंच बोलायला आलात का पण? नाही, आम्हाला डिअर सदाला भेटायचंय, त्यांच्याशी बोलायचंय. आणि हो, जमलं तर रजनी आणि सदा बरोबर आम्हाला फोटो काढायचाय. आणि हो, मला की नाही त्यांच्याशी शेकहँड करायचंय. लाज नाही वाटत तुम्हाला? लाज काय वाटायची त्यात? ज्याच्यावर रजनी प्रेम करते तो माणूस किती ग्रेट असला पाहिजे. आम्ही सगळ्यांनी मरायला लागलो सदूवर. मरायला लागलेत? अरे सदू काय, डिअर सदा काय, निघायच ना. चला आपण जरा भेटून तरी द्या. नाही, चला भेटून सुद्धा देत नाही. आपण काय करताय? मी की नाही सदाशी की नाही तुमच्यावर मीही त्यांच्याशी नाही लग्न करीन म्हणते. तुमची काय हरकत? आधी बाहेर हो सटवे. चल लग्न करायला निघाली. वा सदोबा वा,
कल्याण केलं. मला ताई हो सदोबा कुठे आहेत? सदोबा कुठे? का काय झालं? ही फुलं द्यायची होती, त्यांच्यासाठी प्रेसवर आली होती. कुणी पाठवली? पत्र आहे ना बरोबर, ते वाचा ना. हश. हा. मेरे प्यारे सदा, याद आते हो सदा सदा, सदा तुम्हारे रज्जू रज्जू. बंधू आणि भगिनींनो, आताच आपण पुष्पवर्षाव करून रजनी देवींचं स्वागत केलेलं आहे आणि आपल्या रसिकतेचा प्रत्यय आणून दिलेला आहे. आपण सगळे लोकांना सांगून टाका ना खरं काय ते. हसताय काय? मला सवय नाही हो असल्या गोष्टीची, उगाच अवघडल्यासारखं होतंय. नाही त्याला सांगत होतो गर्दी काही छान जमली आहे. पण चित्रपट गृहावरचा त्यांच्या चित्रपटाचा हाऊसफुल बोर्ड आम्ही खाली उतरवू दिलेला नाही. अशा या स्वप्न सुंदरीचा सत्कार म्हणजे आमच्या दृष्टीने आजचा भाग्याचा क्षण आहे. टाळ्या. खरं म्हणजे आप्पासाहेबांच्या रूपानं प्रत्यक्ष बोंबाबोंबच इतर मूर्त रूप घेऊन अवतरलेली आहे. ते आम्हाला अध्यक्ष म्हणून लाभले आणि प्रमुख पाहुणे म्हणून सदाशिवराव खरे. खरं म्हणजे त्यांच्याबद्दल काहीही सांगायला नको. तेव्हा आमची अखिल भारतीय चित्रपट प्रेक्षक संघटना शालूकराचा बोळ बुधवार पेठ पुणे 2 त्याबद्दल त्यांचे आभारी आहे. आता आपणा सर्वातर्फे आम्ही हार घालून बाईंचा सत्कार करतो. पब्लिकला सांगून टाका ना बाई. You naughty. माफ करा, मला सभेत बोलता येत नाही, पण आजचा हा कार्यक्रम तसा अगदीच घरगुती आहे. मला या गावाबद्दल प्रेम आहे. हो ते सगळ्यांनाच माहितीये म्हणा, पण तुमच्या या कौतुकामुळे मी अगदी भारावून गेलीये. इथे येऊन 4 मोडकी तोडकी वाक्य बोलण्याची संधी आपण मला दिलीत त्याबद्दल मी आपली आभारी. ओ बाई, लग्न कधी करणार? करू की सावकाश, त्यात काय घाई आहे. पण आजच्या या समारंभाचे खरे मानकरी, खरं म्हणजे खरे मानकरी मुंबईचा फोन लागला का रे जयसिंग? नाही मॅडम. अजून नाही लागला? एनिवे ट्राय करत राहा. जी मॅडम. कोण आहे रे जयसिंग? अरे साहेब. अच्छा अच्छा, या या खरे आत या. या हो या बसा. त्यावेळी कसं काय आलात? तुम्हाला वाटेल की मी कधी वेळी अवेळी येऊन आपलं नेहमीच रडगाणं गातो, पण माझा इलाज नव्हता हो. का? काय झालं? काय झालं म्हणजे तुम्ही तुमच्या सहीनिशी प्रसिद्ध का करून टाकत नाही की तुमचं आणि माझं काही नव्हतं म्हणून? का बरं? मला तर उलट गंमत वाटते. नाही तुमची गंमत होते, पण माझी इथे गंमत होते. एरवी मी शुकशुक केलं तरी कोणी माझ्याकडे पाहत नाही, पण हल्ली काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला गर्दी व्हावी एवढी रोज मला पाहायला गर्दी होते आमच्या. तिच्या त्यात काय वाईट आहे? नाही वाईट काही नाही, पण तुम्ही काय, तुम्ही एक लोकप्रिय कलाकार, पण आम्ही काय दिवे लावले, उगीच काय थापा मारायच्या. नाही आप्पासाहेबांचं ठीक आहे, त्यांचा तो स्वभावच आहे, पण मी म्हणतो तुम्ही असं का करावं? या तुमची बदनामी नाही का? त्या बदनामीमुळेच रागवून मी एक दिवस आधी इथं आले होते. हो, पण इथे येऊन काय केलं? त्यापेक्षा तुम्ही मला जोड्यानं बडवलं असतं तरी चाललं असतं. तुमचं हे वागणं समजत नाहीये मला बाई. हे 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 असं का? कुणासाठी? माझ्या एका मित्रासाठी, माझ्या एका भाबड्या आणि सच्चा दिलाच्या मित्रासाठी. मला माहितीये तो मनाने खूप चांगला आहे आणि त्याचं भलं होणार असेल, कल्याण होणार असेल तर माझ्या हातात त्याच्यासाठी करण्यासारखं हे एवढंच आहे. कोण हा मित्र? वेळ आली तर कदाचित सांगेन मी तुम्हाला, किंवा नाही सांगणार. मला हे काही समजत नाहीये. मला फक्त तुमची नामी सहन होत नाही. तुम्हें शायद पता ना हो मेरे दोस्त,
माझ्या दुनियेत माझ्याबद्दल अनेकांनी अनेक अफवा उठवल्या, धंद्यासाठी जोड्याही जमवल्या, पण ही एकच अफवा अशी आहे जी धंद्यासाठी नाही, ही खरं मैत्रीसाठी. तुम्ही म्हणता ते खरं आहे हो, पण मी काय करू? खरं म्हणजे मी एका मोठ्या पोस्टवर आहे. मी एका दैनिकाचा प्रमुख संपादक आहे. मनात आणलं तर मी एक स्पेशल अंक काढून सरळ जाहीर करू शकतो. पण आप्पासाहेब तसं करू देणार नाहीत आणि पब्लिक त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही हो. माझ्या मनात कोंडमारा झालाय हो. तेव्हा तुमच्या सहीचं एखादं निवेदन मिळालं तर कोणी काही बोलू शकणार नाही. तेव्हा प्लीज. ठीक आहे, तुमची एवढी इच्छाच असेल तर जाण्यापूर्वी तसं जाहीर करीन मी. थँक्यू. सांगा मग. जाण्यापूर्वी म्हणाले मी. हो ना, म्हणजे लगेच लिहून घेतो आणि प्रेसवरच जातो. एकदा मॅटर. अहो, पण मी आत्ता निघाले असं कोणी सांगितलं तुम्हाला? म्हणजे मी इथेच राहणार आहे 5-6 दिवसांकरता. सगळे शूटिंग कॅन्सल करून सुट्टी बनवण्याचा विचार आहे माझा. इथंच? हो, इथेच काही दिवसांकरता. मला माहितीये मला परत तर जायचंच आहे. ती दुनिया कितीही नकली असली तरी तीच माझी दुनिया आहे. पण मला ह्या मोकळ्या दुनियेतले आणखी काही क्षण हवेत. काही दिवसांकरता का होईना मला त्या दुनियेपासून मुक्त व्हायचं, विश्रांती घ्यायची, रिलॅक्स. मला विसरायचं मी कोण आहे, किती लोकप्रिय आहे. एखाद्या सर्वसामान्य माणसासारखं मला मुक्त आणि भावना आयुष्य जगायचं. नाही ते सगळं खरं आहे हो, पण आणि त्यासाठी मला तुमची कंपनी हवी आहे. माझी नाही होत. म्हणजे मला तुम्हाला निवेदन हवंय ना? निवेदन तर पाहिजे, त्याशिवाय कसं चालणार? मग कंपनी इज अ मस्ट. कंपनी इज अ मस्ट. मॅडम, मुंबईचा फोन लागला. तुमच्या सांगण्याप्रमाणे सगळ्या शूटिंग कॅन्सल केलं. हे नाही होतं, जातो होतो. हे कसलं मी जातो, जाण्याचं